हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण बघतोय मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड. त्याच्यात सेकंड जो पॉईंट आहे मोशन ऑफ फ्लूइड. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं व्हिस्कोसिटी काय असतं, त्याच्यानंतर व्हेलॉसिटी ग्रेडियंट बघितलं, कोएफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटी बघितलं. आताचा जो पॉईंट आहे कोएफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटी, त्याचा जो सिम्बॉल आहे नीटा. मग या नीटावर टेम्परेचरचा इफेक्ट होतो का? मग फ्लूइड मोशनमध्ये आहेत, जर तो फ्लूइड लिक्विड स्टेटमध्ये असेल, जर मी टेम्परेचर वाढवतोय तर विस्कोसिटी ऑफ कोइफिशियंट म्हणजेच कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी याची व्हॅल्यू इन्क्रीज होईल का डिक्रीज होईल हे आपल्याला बघायचं आहे. आणि एअरसोबत याचा इफेक्ट का होणार. मग कोणत्या फ्लुइड्समध्ये म्हणजे कोणत्या पोझिशनमध्ये लिक्विड जर असेल त्याच्यासाठी हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे टेम्परेचर. ठीक आहे, कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी लिक्विडसाठी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल द टेम्परेचर. आणि टेम्परेचर जर मी इन्क्रीज करतोय तर नीटाची व्हॅल्यू डिक्रीज भेटणार, आणि टेम्परेचर जर डिक्रीज करतोय तर नीटाची व्हॅल्यू इन्क्रीज भेटणार आहे. मग एक्झाम्पल तुम्ही बघू शकतात. बघा, जर वॉटर आहे 20 डिग्री सेल्सिअसवर, नीटाची व्हॅल्यू किती 1 × 10⁻³ आणि आता मी टेम्परेचर इन्क्रीज करतोय 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत चाललोय, तर नीटाची व्हॅल्यू किती भेटली 0.3 × 10⁻³ याचा अर्थ काय, ही व्हॅल्यू वाढली का कमी झाली? तर ही व्हॅल्यू काय झाली बेटा, कमी झाली. आणि इथं टेम्परेचर काय झालं, वाढलं. म्हणजे एक दुसऱ्याचं प्रोपोर्शन कोणतं आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणून कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी चा यावेळेस तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि फ्लुइडमध्ये आपण जर लिक्विड घेतोय आणि त्या लिक्विडला जर टेम्परेचर त्याचं जर इन्क्रीज करतोय तर आपल्याला कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटीची व्हॅल्यू ही मात्र कमीच भेटणार. अजून एक एक्झाम्पल घेऊ. मशीन ऑइल 16 डिग्री सेल्सिअसमध्ये 0.113 10⁻³ कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. आणि तेच जर मी आता टेम्परेचर वाढवतोय 38 डिग्री सेल्सिअस करतोय तर ही व्हॅल्यू अजून कमी झाली. बघा 0.034 10⁻³ मग ही का बरं कमी झाली? त्याच्यामागे एक सायंटिफिक रिझन आहे. काय कारण आहे? कारण की लिक्विड स्टेटमध्ये त्यांच्यातला जो इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन होता तो थोडा कमी झालेला आहे. त्यांच्यातला जो कोइश्यू फोर्स होता दोन मॉलिक्युल्समधला, तो टेम्परेचर वाढवल्यामुळे काय झाला, कमी झाला. राईट. मग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर चेंज होतोय, कोइश्यू फोर्स जर चेंज होतोय, तर यांच्यातला कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटीची व्हॅल्यू सुद्धा चेंज होईल, म्हणजे कमी होईल. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, लिक्विड स्टेटसाठी टेम्परेचर जर इन्क्रीज करताय तर त्याची कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटीची व्हॅल्यू नेहमी कमीच भेटणार. आणि जर टेम्परेचर डिक्रीज करताय तर कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी ही व्हॅल्यू आपल्याला इन्क्रीज भेटेल. दुसरी जो पॉईंट आहे हा गॅसेससाठी आहे. मग गॅसेससाठी याचं जे प्रोपोर्शन आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. नीटा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टी. याचा अर्थ काय, नीटाची व्हॅल्यू वाढवायची, याचा अर्थ काय, टेम्परेचर वाढवावं लागेल. टेम्परेचर वाढवल्याने काय होणार, गॅसेस स्टेटमध्ये टेम्परेचर जर वाढवत आहे तर त्या मॉलिक्युलची व्हेलॉसिटी वाढून जाईल. मग व्हेलॉसिटी जर वाढते तर कायनेटिक एनर्जी वाढेल, आणि कायनेटिक एनर्जी जर वाढते मॉलिक्युलची तर ते सगळे मॉलिक्युल्स एक दुसऱ्यावर काय होतात, कोलाईड होतात. ठीक आहे, नंबर ऑफ पार्टिकल्स एक दुसऱ्यावर काय होतात, कोलाईड होतात. आणि कोलाईड झाल्यामुळे काय होणार, फ्रिक्शन वाढेल. आणि फ्रिक्शन वाढलं तर विस्कोसिटी ही कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटीची व्हॅल्यू का होणार, इन्क्रीज होऊन जाईल. याच्या एक्झाम्पल जर बघितलं, बघा एअरमध्ये जर 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरमध्ये कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटीची व्हॅल्यू किती भेटते 0.017 × 10⁻³ आणि तीच जर मी 40 डिग्री सेल्सिअसवर जर घेतोय, ठीक आहे, मग ती व्हॅल्यू बघा 0.019 × 10⁻³ एवढी झाली. मग हे दोन्ही कारण कळाले असेल तुम्हाला, दोन्हीवर प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे, कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी आर डिपेंड अपॉन द टेम्परेचर. ठीक आहे, गॅसेस स्टेटमध्ये टेम्परेचर इन्क्रीज तर कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी ऑल्सो इन्क्रीज. बट लिक्विड स्टेटमध्ये जर टेम्परेचर इन्क्रीज करतोय तर कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटीची व्हॅल्यू डिक्रीज भेटत असते. ठीक आहे. आता जो पुढचा जो पॉईंट आहे स्टोक्स लॉ.
ठीक आहे. स्टोक्स हा फिजिशियन्स होता आणि याने मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडमध्ये मोशन ऑफ फ्लुइडचा अभ्यास केलेला होता. याने ज्यावेळेस अभ्यास केला, स्टडी केली, तर त्यावेळेस त्यांनी रिसर्च केलं. त्याचं नाव लक्षात ठेवा, सर जॉर्ज गॅब्रियल स्टोक्स. ठीक आहे. मग विस्कस फोर्स, FVचा अर्थ काय? विस्कस फोर्स ॲक्टिंग ऑन अ स्पेरिकल ऑब्जेक्ट. कशावर ॲक्ट करताय? स्पेरिकल ऑब्जेक्ट. आता मी काय करणार, थोडीशी डायग्राम ड्रॉ करणार आणि त्या डायग्रामकडे थोडंसं बघायचं आहे आपल्याला. हा पार्ट मी रब करतो, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. मग स्टोक्सने काय एक्सप्लेन केलं याच्यावर चर्चा करू. समजा हे विस्कस मीडियम आहे, अशा पद्धतीचं विस्कस मीडियम, आणि इथं मी वरून काय केलं, एक स्पेअर टाकला. समजा हा जो स्पेअर होता, मोठा करतो थोडासा, आणि हा स्पेअर इथं आला. ठीक आहे. ही या स्पेअरची काय झाली, रेडियस. मग ज्यावेळेस ह्या स्ट्रीम लाईन ज्या होत्यात, ह्याच्या फोर्स लाईन होतात, तर ह्या स्पेअरमुळं काय झाल्या, त्यांचा फ्लो थोडा तरी काय झालेला, चेंज. यांची डायरेक्शन मात्र काय झालेली आहे, चेंज झालेली आहे. मग हा एक पद्धतीचा फोर्स अप्लाइड करत असतात. ठीक आहे. मग याला मी म्हणणार विस्कस मीडियम, विस्कस मीडियम, आणि याच्यावर जो फोर्स अप्लाइड झाला, तो फोर्स जो अप्लाइड होतोय त्या फोर्सला म्हणणार विस्कस फोर्स. ठीक आहे. मग विस्कस फोर्स, आणि हे जे लिक्विड आहे, हे जे फ्लुइड आहेत, या फ्लुइडचं नीटा म्हणजे कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ द फ्लुइड, विस्कॉसिटी ऑफ द फ्लुइड. ठीक आहे. मग या सगळ्यांचं आपल्याला रिलेशन बघायचं आहे. आर म्हणजे काय, रेडियस ऑफ द स्पेअर, रेडियस ऑफ द स्पेअर. मग रेडियस ऑफ द स्पेअर आर. त्याच्यानंतर आता ज्यावेळेस मी याला फेकणार वरून, तर या स्पेअरची एक व्हेलॉसिटी राहील. ठीक आहे. मग व्ही फॉर व्हेलॉसिटी ऑफ स्पेअर इन विस्कस मीडियममध्ये. ठीक आहे. मग या तीन गोष्टी कळाल्या असेल, व्हेलॉसिटी, रेडियस ऑफ स्पेअर अँड कोइफिशियंट ऑफ द विस्कॉसिटी. ठीक आहे. मग स्टोक्सने या तिन्हीच गोष्टीवर फोकस केलेले आहे. मग तिन्ही गोष्टी काय सांगताय बघा, स्टोक्स लॉ काय सांगतोय की ज्या वेळेस एखादा स्पेअर, हा इमॅजिनरी स्पेअर समजा, हा स्पेअर एखाद्या फ्लुइडमध्ये ज्यावेळेस मोशनमध्ये येत असतो, तर याच्यावर तीन गोष्टीचा इफेक्ट असतो. एक, त्याची रेडियस, त्या स्पेअरची रेडियस, त्याची व्हेलॉसिटी, आणि त्या फ्लुइडची कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. या तिघांचं कॉन्ट्रीब्युशन खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्या तिघांचं जे प्रोपोर्शन हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे आता मी थेरम ॲज इट इज सांगतो, लॉ ॲज इट इज सांगतोय. हा लॉ ॲज इट इज एक्झाममध्ये विचारू शकतात. द विस्कस फोर्स F ॲक्टिंग ऑन अ स्मॉल स्पेअर. बघा, विस्कस फोर्स ॲक्टिंग ऑन अ स्मॉल स्पेअर, हा स्पेअर फॉलोइंग थ्रू अ विस्कस मीडियम. मी याला फॉल केलं कशातून, विस्कस मीडियममधून, इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस ऑफ स्पेअर. ठीक आहे. velocity of through the fluid and coefficient of viscosity means neta of the fluid. हे हाच लॉ स्टोक्सने एक्सप्लेन केला होता. हा म्हणजेच काय, विस्कस फोर्स इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेडियस, विस्कस फोर्स इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द velocity, विस्कस फोर्स इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी ऑफ द फ्लुइड. मग या तिघांना मी ज्यावेळेस कॉन्ट्रीब्यूट करतोय, म्हणजे FV इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू RV नीटा. राईट. मग मी हा डायरेक्टली प्रोपोर्शनलचा सिम्बॉल काढणार आणि तिथं मी K पुट करतोय, RV नीटा, आणि K फॉर इथं कॉन्स्टंट, आणि ह्यांनी स्टोक्सने कॉन्स्टंटची व्हॅल्यू 6 पाय घेतली होती. ठीक आहे. RV नीटा, म्हणजे हा विस्कस फोर्स जो आहे 6y RV, म्हणजे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे रेडियस ऑफ द स्पेअर, व्हेलॉसिटीलाही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, आणि विस्कॉसिटी ऑफ द फ्लुइडला सुद्धा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ठीक आहे. मला आशा आहे या कन्सेप्ट तुम्हाला कळाल्या असतील. धन्यवाद.